आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघं जण आता टेंटमध्ये झोपलेल्या प्रिया आणि अश्विनला बघत असतात। आता प्रिया आणि अश्विनकडे बघून ते दोघं म्हणत असतात की खरं तर ही सगळी चूक प्रियाची आहे। त्याबरोबर आता सायलीला अश्विनचं खूप जास्त वाईट वाटत असतं आणि ती हळहळही व्यक्त करत असते। अर्जुन म्हणत असतो, सायली तुला काय वाटतं, मला अश्विनसाठी वाईट वाटत नाही आहे का? मला सुद्धा अश्विनचं खूप वाईट वाटतंय, पण तुला खरं सांगू का, आपण अश्विनला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ना, समजावण्याचा प्रयत्न केला तरी अश्विन आपलं ऐकणार नाही। त्याला जेव्हा स्वतःहून झटका बसत नाही ना तोवर। त्यावर सायली म्हणते, तुम्ही असं का म्हणताय अश्विन भाऊजींच्या बाबतीत, ते सुद्धा ऐकू शकतात ना आपलं। त्याबरोबर आता अर्जुन सांगतो की नाही, अश्विन कधीच ऐकणार नाही। अश्विन ना एकदा लहान होता, 5वी 6वीला असताना त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होती आणि त्याने त्याच्यामध्ये भाग घेतला होता। तर त्याला तिथे प्रॅक्टिसला जायचं होतं। आम्ही त्याला सांगत होतो की अरे नको जाऊस अश्विन, तुला बरं नाही आहे, ताप आलाय तर आजच्या दिवस तू नको जाऊस। अश्विनने आमचं कोणाचं काहीच ऐकून नाही घेतलं, तो गेला आणि मग नंतरनं तो 4-5 दिवस शाळेत जाऊच शकला नाही आणि मग नंतर येऊन म्हणाला की माझं चुकलं, मी तुम्हा सगळ्यांचं ऐकायला हवं होतं, तुम्ही सगळे माझ्या भल्यासाठी सांगत होतात। तर दुसरीकडे आता आपण पाहतो की इकडे आता सुमन काकी ही काकाला सांगत असते, अहो नको ना, काय गरज आहे, मी म्हणते या सर्व गोष्टी करण्याची, उगाच चौगात जर भाऊजींना कळलं तर मीही विसरून जाईन आणि हे सगळं तुम्हीही विसरून जा। त्याबरोबर तो म्हणत असतो, तेच म्हणतोय मी सुमन, तुला हे सगळं जे तू बघितलंयस ते विसरूनच जायचं आहे। आणि राहिला प्रश्न दादाचा, तर दादाला यातलं काहीच नाही कळणार। दादाला कधी कळेल, जेव्हा तू त्याला काहीतरी सांगशील किंवा मी सांगेन, तू दादाला काही सांगशील का? त्याबरोबर सुमन म्हणत असते की जर वेळ पडली तर मी भाऊजींना सगळं काही खरं सांगून टाकायला सुद्धा तयार आहे। त्याबरोबर आता हे ऐकल्यावर मग मात्र लगेचच काका म्हणतो, सुमन अगं तुझी ती भावाची मुलगी, काय नाव आहे तिचं, आरती बरोबर ना, आरती ती एकटीच दिल्लीमध्ये राहते ना गं, आणि तिकडे तर म्हणजे म्हणतात तिला कामाला वगैरे जायला जो रस्ता आहे तो सुद्धा घरापासून तिच्या खूप लांब आहे। आणि खरं बोलू का सुमन तुला, आत्ताची दुनिया ना काही चांगल्याची राहिलेली नाही आहे, म्हणजे कधीही काहीही घडू शकतं गं तिच्या बाबतीत। आणि जर तिला जर काही झालंच चुकून पाकून तर बाप रे, तुझ्या दादा आणि वहिनीला केवढा त्रास होईल गं। तुझे दादा आणि वहिनी तर म्हणजे जगूच शकणार नाही, त्यांना तर हार्ट अटॅक येईल, हार्टच फेल होईल त्यांचा, नाही ना गं त्यांना जमणार त्यांच्या मुलीला काही झालेलं। आणि मला वाटत नाही तुला तरी चालेल, तुझ्या भाचीला काही झालेलं, बरोबर बोलतोय ना मी सुमन? त्याबरोबर आता आपण दुसरीकडे पाहतो की इथे अर्जुन हा आता विचार करत असतो। इतक्यात सायलीकडे तो बघतो तर त्याच्या लक्षात येतं की सायलीसुद्धा विचारात हरवली आहे। अर्जुन सायलीला म्हणतो की आमची जी मॅनेजर आहे तिने सांगितलेलं तू ऐकत नाही आहेस सायली। त्यावर सायली म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं सुद्धा कळतं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, तू आता तन्वीचा विचार करतेस ना? अगं नको करू तिचा विचार, तुला काय गरज आहे तिचा विचार करण्याची? त्याबरोबर आता सायली म्हणत असते, नाही करणार मी आता तिचा विचार, बस। त्याबरोबर आता इथे लगेचच चैतन्याने अर्जुनला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो, सॉरी यार, ॲक्च्युली काय झालं ना, माझा फोन सायलेंटवरती होता, जेव्हा तुझा फोन बघितला तसा ताबडतोब मी तुला पहिला फोन केलेला आहे, बोल ना काय झालं, का तू एवढे फोन करत होतास? त्याबरोबर आता अर्जुन त्याला केसचं काय झालं विचारत असतो। तो त्याला म्हणतो की मी काय सांगितलं होतं ते तुझ्या लक्षात आहे ना? मग त्यावर तो सांगतो की हो, माझ्या अगदी व्यवस्थित सगळं लक्षात आहे आणि जे तू सांगितलं होतंस ते कामसुद्धा मी पूर्ण व्यवस्थित पार पाडलेलं आहे। त्यावर तो म्हणतो म्हणजे? त्यावर लगेचच चैतन्य सांगत असतो की अरे तू जे सांगितलं होतंस ना, आपल्याला स्केच आर्टिस्ट मागवायचे आहेत, मी स्केच आर्टिस्टना बोलवलं आहे। मग आता अर्जुन म्हणतो दॅट्स ग्रेट आणि फोन कट करतो आणि मग तो आता विचार करतो की अनायसे जर स्केच आर्टिस्ट येणारच आहेत तर मग त्यांना मी सायलीच्या हा आय कार्डबद्दल सुद्धा विचारतो, जर त्यांना ह्या आय कार्डवरचा फोटो मला पुन्हा बनवून देता आला तर तेवढीच मला सायलीचं भूतकाळ आणि तिचं बालपण शोधून काढायला मदतच होईल। चला उद्या करून बघूयात जरा हा प्रयत्न। त्याबरोबर आता अर्जुन या विचारात हरवलेला असताना सायली अर्जुनला विचारते, काय झालं ना काम? त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो। त्यावर मग सायली म्हणते, फोन ठेवलात? त्यावर अर्जुन म्हणतो हो। सायली म्हणते, मग ते चैतन्य भाऊजी तिकडे झोपलेही असतील, तुमचं काय, तुम्हाला नाही झोपायचं? त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो,
हो झोपतोय ना, हा काय झोपायलाच येतोय. आणि मग लगेचच आता अर्जुनसुद्धा तिकडनं झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सायली ही लवकरच तुळशीची पूजा करायला लागते. त्याबरोबर तिची नजर तिथे झोपून असलेल्या प्रियाकडे पडते आणि ती म्हणत असते, बापरे, ही अजून झोपूनच आहे. सगळ्यांची झोप उडवून हिला बरी एवढी निवांत झोप लागली. अश्विन भाऊजी आसपास दिसत नाही आहेत, म्हणजे बहुतेक उठले असतील. तुळशी माते, खरं तर तू इथे दारात उभी आहेस ना, म्हणूनच मला ह्या प्रियाला माझ्या घरापासून दूर ठेवण्याचं बळ मिळतं. कायम अशीच इथे उभी राहा आणि हिला कायम माझ्या घरापासून दूरच ठेव. हिची वाईट नजरसुद्धा माझ्या घरावरती पडू देऊ नकोस. कायम माझ्या घराच्या पाठीशी उभी राहा, अगदी ठामपणे. त्याबरोबर पुढे आता ती म्हणायला लागते, कदाचित तुझ्या मनातसुद्धा हीच इच्छा असेल की हिला अद्दल ही ज्यांना हिच्यामुळे त्रास झाला आहे त्यांच्याच हातून घडावी, म्हणूनच ही इथपर्यंत सुटून आली असेल. त्याबरोबर आता मुद्दामूनच सायली जोरजोराने घंटानाद करायला लागते आणि आता ती प्रार्थना म्हणत असते. त्याबरोबर प्रियाला जाग येते आणि प्रिया उठते. सायलीला म्हणत असते, सायली काय करतेस तू? त्यावर सायली प्रियाला म्हणत असते, दिसत नाही आहे का तुला? याला पूजा करणं म्हणतात आणि मी पूजाच करते. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते, देवघर आत आहे ना, मग आत जाऊन तुला काय जी पूजा वगैरे करायची आहे ती जा आणि कर. उगाचच्या उगाच इथे हे वाजवून माझी झोप मोड करू नकोस, समजलं तुला? चल जा आतमध्ये, निघ लवकर इकडनं. त्याबरोबर सायली प्रियाला म्हणत असते, काय आहे ना, मी रोज सकाळी इथेच पूजा करते. अरे तुला तर सकाळ माहीतच नसेल नाही का? तू तर फक्त ते सुरुवातीचे लग्नानंतरच्या सकाळी बघितले असशील. ते नाटक नाही का करायचीस, सडा वगैरे टाकायचं, रांगोळी पाडायचं म्हणून. त्यानंतर तर तुला पहाट या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती राहिलेला नसेल काय, बरोबर ना? त्याबरोबर मग मात्र आता प्रियाला सायलीचा आणखीनच जास्त राग यायला लागतो. तर सायली म्हणत असते, आणि महत्त्वाची गोष्ट, जर मी इथे पूजा करण्याचा तुला त्रास होत असेल ना, तर तू तुझे कान बंद करून घे, कारण काय आहे, मी पूजा इथेच करणार, कळलं? त्याबरोबर आता हे ऐकून प्रियाला आणखीन जास्त राग येतो. मग आता सायली तिकडनं आतमध्ये निघून गेलेली असते. तर इतक्यात त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो आणि आता अश्विनने येताना मस्तपैकी नाश्त्यासाठी उपमा आणलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो, तन्वी अगं हे बघ, मी आपल्या दोघांसाठीही नाश्त्याला मस्त गरम गरम उपमा घेऊन आलेलो आहे आणि डिस्पोजेबल चम्मच आणि प्लेटसुद्धा आणलेले आहेत. चल आता तू सुद्धा पटकन जा आणि मागच्या नळावरून हातपाय धुवून ये, मग त्याच्यानंतर आपण दोघं एकत्र नाश्ता करू. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अश्विन मला असं वाटतंय ना की पुढचं आयुष्य आपल्याला आता हे असंच जगावं लागणार आहे. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, कमीत कमी आपल्याला घरच्यांनी घरात घेईपर्यंत तरी हे सगळं आपल्याला करावं लागणारच आहे ना गं तन्वी. त्याबरोबर ती म्हणत असते, अरे पण किती दिवस हे आपण असं राहायचं आणि का, कशासाठी? हे आपलंसुद्धा घर आहे ना, मग आपल्या घरातल्यांनी आपल्याला घरात घ्यायला नको का? मला असं नाही राहायला होतं आहे. कालची रात्र ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयावह रात्र होती आणि खरं सांगू का मी तुला अश्विन, मला तुझीसुद्धा ही अशी अवस्था नाही बघवत रे. तुला झालेला त्रास मी नाही बघू शकत. तुला तर माहिती आहे माझी तब्येत किती नाजूक आहे ते. जर मला काही झालं रात्रीचं, माझं BP वगैरे लो झालं, तर मग तूसुद्धा मला नाही वाचवू शकणार, कळतं आहे ना तुला? हे बघ, मी काय म्हणते, आपण एक काम करू, आपण आईबाबांकडे राहायला जाऊ. त्याबरोबर अश्विन म्हणतो, काय म्हणजे तुझ्या माहेरी? अगं पण मी कसा तिकडे राहू, मी घर जावे नाही आहे ना. त्याबरोबर ती म्हणत असते, अरे हो अश्विन, पण उलट मी जितक्या हक्काने तिथे जाऊन राहत नाही ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हक्काने तू तिथे जाऊन राहू शकतोस. त्याबरोबर आता आपण पाहतो की अर्जुनने जो स्केच आर्टिस्ट बोलावलेला असतो तो आलेला असतो आणि आता अर्जुन हा त्याला विचारतो, आम्ही तुम्हाला दिलेलं काम पूर्ण झालं आहे का? त्यावर स्केच आर्टिस्ट सांगतो की हो, तुम्ही सांगितलेलं काम हे अगदी व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. हे बघा, हे त्या माणसाचं स्केच आहे. त्याबरोबर अर्जुन ते स्केच आता चैतन्याला देतो आणि चैतन्याला सांगत असतो, चैतन्य हे स्केच लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये सप्लाय कर, सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये, आणि तिथे चेक कर की ह्या माणसाचा काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे का, काहीही असेल तर ताबडतोब शोधून काढ. त्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणतो, करतो लगेच, आणि मग तो आता लगेचच पोलीस स्टेशन्स वगैरेमध्ये फोन करायला सुरुवात करतो. त्याबरोबर आता इथे लगेच अर्जुन हा तोपर्यंत त्यांना विचारायला लागतो की माझं तुमच्याकडे आणखीन एक काम होतं, मला आणखीन एक स्केच काढून हवं आहे, तर तुम्ही द्याल का? त्यावर तो म्हणतो की कसलं स्केच हवं आहे तुम्हाला नक्की?
तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे एक मिनटं हां, मी आलो. आणि लगेचच तो आता येऊन बघतो की सायली काय करते. तर दिसतं त्याला की सायली ही किचनमध्ये तिच्या कामामध्ये व्यस्त आहे, मग्न आहे. तर आता इथे प्रिया म्हणत असते, अश्विन अरे मी हे असं आयुष्य नाही जगू शकत. या आयुष्याचा मला खूप त्रास होतो आहे. मी नाही राहू शकत अशी, खरंच. आणि तुलासुद्धा मी हे असं नाही बघू शकत. म्हणून म्हणते जाऊयात ना आपण आईबाबांकडे. राहूयात ना आपण तिकडे. काय फरक पडतो, जायचं ना आपण. अश्विन बोल ना. अश्विनला जाण्याची इच्छा नसते खरं. तो म्हणत असतो की अगं प्रतिमात्या आणि रविराज काका तुला साधे पोलीस स्टेशनमध्ये भेटायलासुद्धा आलेले नाही आहेत. तुला काय वाटतं तू तिकडे राहायला गेल्याचा त्यांना आनंद होईल? ते तुझं आनंदाने स्वागत करतील? नाही तन्वी, तसं नाही होणार. आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, अरे त्या किल्लेदारला कसं बरोबर घोळात घ्यायचं हे मला बरोबर माहिती आहे. त्याला त्याची लाडकी तन्वी दिसली ना की मग तो सगळं विसरून जाईल. तर आता इकडे प्रिया म्हणत असते, अश्विन अरे असं काही नसतं. आई वडील कितीही रागवले ना तरीसुद्धा ते आपल्या मुलांना कधीच अंतर देत नाही आणि आईबाबासुद्धा नाही देणार. आणि बास, आता मला ना या विषयावरती आणखीन मुळात चर्चाच करायची नाही आहे. आता मी म्हटलं आहे ना तसंच होईल. आपण जाऊयात आईबाबांकडे. मला माहिती आहे आईबाबा आपल्याला नक्की आनंदाने स्वीकारतील. खरंच स्वीकारतील ते आपल्याला आणि आपलं स्वागतही करतील. फक्त तू माझ्याबरोबर यायची तयारी दर्शव. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, तन्वी अगं पण. त्यावर प्रिया म्हणते, अश्विन प्लीज माझ्यासाठी तू एवढंही नाही करू शकत का? मग मात्र आता अश्विनचा खूप मोठा नाईलाज व्हायला लागतो. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अश्विन बोल ना, येशील ना तू माझ्यासाठी माझ्या घरी? अश्विन. मग मात्र आता अश्विन हा गप्प बसतो. तर प्रिया म्हणते, तुझं गप्प राहणं मला उत्तर देतं अश्विन? तू मला हो म्हणतोयस? त्याबरोबर मग आता अश्विनचा खूप मोठा नाईलाज झालेला असतो आणि खरोखर त्याला गप्प बसावं लागतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता चैतन्य हा फोनवरती बोलत असतो. तो विचारत असतो पोलीस स्टेशन्समध्ये फोन करून, कॉन्टॅक्ट करून. इतक्यात त्या ठिकाणी सायली चहा कॉफी घेऊन आलेली असते. आता लगेचच अर्जुन सायलीला बघतो आणि म्हणत असतो, बायको तू इथे? त्यावर सायली म्हणते, हो. अहो ते दादा जरी आपल्या घरी काम करायला आले असले तरीसुद्धा आपले पाहुणेच आहेत ना. मग आपण त्यांना चहा कॉफी द्यायला नको का? म्हणून मी आले होते. एकच मिनटं हां, मी चहा देते. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, नाही नको, त्यांना चहा कॉफी वगैरे खरंच काहीच नको आहे. त्याबरोबर सायली म्हणते, अहो असं काय म्हणताय तुम्ही? त्यावर सायली त्याला विचारते, दादा तुम्हाला दुसरं काही आणू का, सरबत वगैरे? त्याबरोबर लगेचच तो आता माणूस जो असतो तो म्हणतो की नाही मला कॉफी चालेल. सायली म्हणते, बघा ते स्वतः चालेल म्हणतायत, मग तुमचं काय? चालेल ना कॉफी? आणि मग लगेचच आता ती कॉफी देण्यासाठी तिकडनं पुढे येते. तर आता लगेच चैतन्य हा तिकडे येतो आणि तो जो फोटो असतो तो अलगद काढून घेतो. आता त्या स्केच आर्टिस्टला कळत नाही की हे सगळं नेमकं चालू काय. तर आता अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की सायलीने आता जर ते आय कार्ड बघितलं तर मात्र माझी काही खैर नाही. पण सायली आता तिकडे येते, त्या स्केच आर्टिस्टला कॉफी देते आणि गुपचूपपणे तिकडनं निघून जाते. अर्जुनला मात्र आता सायली काहीही बोललेली नसते. अर्जुनला प्रश्न पडतो की अरे हा चमत्कार झाला कसा? सायलीने ते आय कार्ड बघितलं असेल आणि तरीही ती काही बोलली नाही, गुपचूप निघून गेली. आता चैतन्य अर्जुनला खुणावत असतो, पण अर्जुन हा त्याच्याच तंद्रीत असल्या कारणामुळे चैतन्य त्याला खुणावतो ही गोष्ट अर्जुनला कळत नाही. अर्जुन हा एक डोळा उघडून, दोन डोळे उघडून बघत असतो. तर आपण दुसरीकडे पाहतो की आता इकडे नाश्त्याची सगळी तयारी ही सुमन काकीने केलेली असते. पण आता सुमन काकीने नाश्त्याची तयारी केल्यानंतर तिथे कोथिंबीर आणायची राहिलेली असते. सुमन काकी कोथिंबीर आणण्यासाठी तिकडनं चाललेली असते. इतक्यात तिथे प्रिया आणि अश्विन येतात. प्रिया आणि अश्विनला बघून आता कोणालाच फारसा आनंद झालेला नसतो. तर प्रिया म्हणत असते, आई अगं किती दिवसांनी बघितलं तुला, खरंच तुला बघून इतका आनंद झालाय मला. आणि मग आता प्रिया ही घरात येत असते. तर प्रतिमात्या तिथेच जागेवर थांब, पुढे एक पाऊलही टाकू नकोस असं प्रियाला म्हणतात. त्याबरोबर प्रिया म्हणते, आई अगं असं काय करतेस, मुलगी आहे ना मी तुझी, आणि हे घर माझं सुद्धा आहे ना. आणि मग ती आता आतमध्ये येते. त्याबरोबर ती प्रतिमात्याला येऊन लगेचच मिठीच मारणार असते. पण प्रतिमात्या तिला सांगते, अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस तन्वी, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा सांगितलं मी. मग आता प्रिया ही प्रतिमात्यापासून लांब राहते. तर आता लगेचच ती सगळ्यांनाच म्हणत असते की कोणीतरी काहीतरी बोला. सुमन काकी अगं कमीत कमी तू तरी आईला सांग. पण सुमन काकीसुद्धा आता अजिबातच प्रियाची बाजू घेऊन बोलत नसते. तर प्रिया लगेचच नागराज काकाला म्हणते, नागराज काका अहो तुम्ही तरी कमीत कमी बोला माझी बाजू घेऊन, आईला समजावा ना. आई बघा ना माझ्याबरोबर कसं वागतेय, कसं बोलते. त्यावर नागराजसुद्धा आता मध्ये काहीच बोलत नाही.
प्रिया म्हणत असते, असं काय करताय तुम्ही सगळे, बोला ना माझ्याशी कोणीतरी. मग लगेचच आता अश्विन तिला म्हणतो, तन्वी मला वाटत नाही आपण इथे आता फार थांबायला हवं, चल आपण निघूया, नको थांबायला इथे. त्याबरोबर प्रिया ही म्हणते, अरे अश्विन पण. त्यावर लगेचच आता प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते, मलाही तेच योग्य वाटते. उलट बरं झालं सुदैवाने तुझे बाबा घरात नाही आहेत, आणि जर आता ते घरात नाही आहेत तर या संधीचा तू उपयोग करून घे आणि ताबडतोब इकडनं निघून जा. नाही काय आहे ना, जर ते घरी आले आणि त्यांनी तुला इथे बघितलं तर त्यांना नाही आवडणार. त्यापेक्षा तू स्वतःहून इकडनं गेलीस तर बरं होईल, निघ इकडनं तन्वी. त्याबरोबर आता हे ऐकून प्रिया उगाचच नाराज झाल्याचं, रडण्याचं, दुःखी झाल्याचं नाटक करायला लागते. पण यावेळेस मात्र प्रियाच्या या नाटकांनी कोणाला काहीच फरक पडत नसतो. फक्त बिचाऱ्या अश्विनला मात्र प्रियाच्या ह्या नाटकांचं वाईट वाटत असतं. त्याला वाटत असतं की आपल्या बायकोला खरोखर दुःख होतंय. तर दुसरीकडे आता सायली ही गेल्याबरोबर लगेचच आता चैतन्य हा अर्जुनला तो फोटो दाखवतो आणि म्हणत असतो की मी आहे इथे, तुझ्या मित्राने ऑलरेडी लपवलंय सगळं. त्याबरोबर हे बघून मग मात्र अर्जुन आता खूपच जास्त खुश होतो, नॉर्मल होतो. त्यानंतर आता लगेच तो आय कार्डवरचा फोटो त्या माणसाला दाखवतो आणि विचारतो की तुम्ही मला याचं स्केच बनवून देऊ शकाल का. त्याबरोबर तो म्हणत असतो, याचं स्केच बनवणं अवघड आहे, नाही जमणार, कारण फोटो खूपच जास्त जुना आहे, सॉरी. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही नाही इट्स ओके. त्यानंतर आता इथे प्रिया ही स्वतःला जाळून घेण्याचं नाटक करत असते. ती धमकी देत असते की मी स्वतःला जाळून घेईन. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इथे अर्जुन हा आता प्रियाच्या खोलीत आलेला असतो. तो विचार करत असतो की प्रियाने त्याचं गाठोडं कुठे लपवलं असेल, आणि मग त्याला आठवतं की मे बी ती तिचं गाठोडं ते स्वतःच्या रूममध्ये लपवू शकते. मग आता अर्जुन हा प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो. तर आता इकडे तो गाठोडं शोधत असतो, तर दुसरीकडे प्रिया स्वतःला जाळून घेत असते. आता अश्विन हा ओरडत असतो की प्रतिमा आत्या थांबव हे सगळं, प्रतिमा आत्या काहीतरी बोल. पण प्रतिमा आत्या मात्र काहीच बोलत नसते, फक्त ती थांब तन्वी एवढं जागेवरच उभं राहून करत असते. आणि आता प्रिया ही काडी पेटवते, खाली फेकते, आणि आता त्या काडीला जाळसुद्धा लागलेला असतो. तर इकडे अर्जुन हा आता प्रियाच्या खोलीमध्ये शोधाशोध करायला गेलेला असतो. आणि आता शोधाशोध करताना त्याला आता गाठोडं ते सापडतं, आणि त्या गाठोड्यामध्ये आता त्याला सापडतात ते म्हणजे फोटो. आणि अर्जुन ते फोटो आता बघतच असतो. तर दुसरीकडे सायली ही अर्जुनला कॉफी देण्याकरिता रूममध्ये आलेली असते. पण तिला काय दिसतं की अर्जुन हा तर रूममध्ये नाहीच आहे. मग आता अर्जुन गेला कुठे हा प्रश्न सायलीला पडतो. मग आता सायली ही अर्जुनला बघण्यासाठी बाहेर येते. सायली अर्जुनच्या फोनवरती फोन ट्राय करते, तर तिला आता अर्जुनचा फोन प्रियाच्या रूमच्या दिशेने वाजताना ऐकू येतो. सायली विचार करते, हे इकडे काय करतायत, आणि लगेचच आता ती तिकडे यायला लागते. तर आता अर्जुन हा फोटो बघत असतो, तर सायली तिकडे येत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.